सप्रेम जय भीम। मी प्रतीक आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आम्ही आलो आहे आज नांदगाव खंडेश्वर इथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या सभेला। तसंच ॲडव्होकेट प्रकाश साहेब आंबेडकर यांच्या भाषणाला सुरुवात होत आहे। इस बार का मतदान आपको सोच समझ के करना है। हेलो हेलो घोषणा देतो माझ्या पाठीमागे घोषणा द्या। महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, शाहू महाराजांचा विजय असो, शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आता शांत बस। सर्वप्रथम डॉक्टर बिरसा मुंडा यांना अभिवादन करून मी आपल्या समोर या ठिकाणी असताना बोलतोय। तुझ्या समोरच आहे मी विशेष करून इथल्या सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आणि त्याचं कारण आहे गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने एनआरसीचा प्रश्न काढला, काँग्रेस मुख गिळून बसली। मॉब लिंचिंगचा प्रकरण झालं, काँग्रेस गप्प बसली। त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था मुसलमानाच्या संदर्भातला प्रश्न निघाला, काँग्रेस मुख गिळून त्या ठिकाणी बसली। टिपू सुलतानचा प्रश्न निघाला, काँग्रेस पुन्हा गप्प बसून बसली। त्याच्यानंतर ज्याला आपल्याला म्हणतो औरंगजेबचा स्टेटसचा प्रश्न निघाला, तर काँग्रेस पुन्हा गप्प बसली। सगळे बसून घ्या, सगळे बसून घ्या। या सगळ्या प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली। एनआरसीचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित राहिला त्यावेळेस मुंबईच्या भर दादरमध्ये बाबा एनआरसी हा नुसता मुसलमानांचा प्रश्न नाही, या देशामध्ये ज्यांचा आपण पक्षप्रवेश केला, भटके विमुक्त आहेत, इतर जमाती ज्या आहेत, त्यांचाही मोठा प्रश्न असा आहे की ब्रिटिशाने त्यांना गुन्हेगारी जमात ठरवलं आणि गुन्हेगारी जमात ठेवून त्यांना असताना वस्त्या वाड्यांमध्ये न ठेवलं, त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं, अशी असणारी परिस्थिती। मुसलमानांना मी असं विचारतोय की या प्रचार सभेमध्ये पुन्हा अमित शहा असं म्हणतोय की आम्ही एनआरसी लागू करणार। काँग्रेसवाल्याच्या जाहीरनाम्यामध्ये एनआरसी ला विरोध आहे का, हा मुसलमानाने मला त्या ठिकाणी दाखवावा। मी मुसलमानाने एवढंच सांगेन या ठिकाणी, येणारी परिस्थिती अजून भयानक होणार। भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची माती जशी घसरत जाईल तस ते अधिक कडवट भूमिका घेत जाते आणि ही कडवट भूमिका त्यांची असणारी मुसलमानांच्या विरोधात होईल अशी असणारी परिस्थिती आहे। आणि आत्ताच जे स्लोगन आहे त्यांचं, पटेंगे तो कटेंगे, मी एका दृष्टीने ते असताना हिंदू समाजाला सांगतात की तुम्ही जर दुबकला तर मुसलमान तुम्हाला कापल्याशिवाय राहणार। दुर्दैव मी असं म्हणेन
कापण्याची भाषा भारतीय जनता पक्षाची भाषा. ही भारतीय जनता पक्ष कापते कोणाला? भारतीय जनता पक्ष कापते कोणाला? तर भारतीय जनता पक्ष ओबीसीला कापते, हे असताना लक्षात. 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं म्हणण्यात आलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्या, म्हणजे ग्रामपंचायतीच्या घ्या, पंचायत समितीची घ्या, नगरपालिकेच्या घ्या, महानगरपालिकेच्या घ्या, पण त्या निवडणुका घेत असताना त्याच्यामध्ये 27% आरक्षण ओबीसीला राहणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाच्या बिना या निवडणुका होतील. सरकार केंद्रामध्ये कोणाचं आहे? भाजप. राज्यामध्ये कोणाचं आहे? मग ओबीसीला कापतंय कोण? माझं ओबीसीला आव्हान आहे की निलेश विश्वकर्माला उभं केलेलं आहे, त्याचे एकमेव कारण सांगतो आपल्याला. उद्याच्या विधानसभेमध्ये हे माईक बंद कर रे. मजेत गप्पा मारत चल. अरे तुझा माईक बंद करशील का रे गाडी आल्या? म्हणजे एका बाजूला ओबीसीचं आरक्षण जाते, विधानसभा संपली रे संपली. काँग्रेस भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन ओबीसीची जनगणनेची जी मागणी आहे ती मान्य करतील आणि मान्य करून तिथे ठराव मंजूर करतील की ओबीसीची जनगणनेची आकडेवारी माहीत नसल्यामुळे शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण थांबवण्यात येत आहे. त्यांची आकडेवारी कळली की बघ त्या ठिकाणी आपण करणार आहोत. मिली भगत कोणाचा हा ठराव पाडण्याचं? भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघं मिळून हे करणार आहे, ते आपण लक्षात घ्या. आणि इथल्या धनगराने, इथल्या माळ्याने, लोहार आहे, कुंभार आहे, सुतार आहे, वंजारी आहे, 17-18 पगड जातीतला ओबीसीतला आहे, त्याला माझं आव्हान आहे. शिक्षणातलं आरक्षण पाहिजे का? नोकरीतलं आरक्षण पाहिजे का? पाहिजे का? पाहिजे आहे. तर सरळ विश्वकर्माच्या गॅस सिलेंडर शिवाय दुसरं सिंबॉल आपल्याला दिसता कामा नये. याच पद्धतीने इथे याच जिल्ह्यामधला एक जज आहे सुप्रीम कोर्टामधला, बापाने सत्ताचा सर्व संपवली, पोरगा आता तुम्हाला संपवायला निघालाय. काय निर्णय दिला त्यांनी? काय निर्णय दिला त्यांनी? त्यांनी असं म्हटलं की वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबर क्रीमी लेअर सुद्धा झालं पाहिजे. त्या क्रीमी लेअरची व्याख्या सुद्धा त्या जजमेंट मध्ये करण्यात आलेली आहे. ती व्याख्या करत असताना त्यांनी असं म्हटलंय की हे कुटुंब, जे कुटुंब आहे त्या कुटुंबातला एका व्यक्तीने
त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते अख्खं कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. अख्खं कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. आणि आपल्याला माहित आहे की एकदा का क्रीमी लेअर झाला की आरक्षण लागू होत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे काय केलं याने, तुमच्या गांडीवर मस्तपैकी किक दिली. इथला अधिकारी वर्ग आहे, एससी एसटीचा अधिकारी वर्ग आहे. मला तो म्हणतोय प्रकाशराव तुम्ही आमच्या प्रमोशनच्या संदर्भात सुद्धा बोलतो. अरे बोलतो राजा, पण मला एक सांग, त्या क्रीमी लेअरच्या व्याख्यामध्ये तू येतोस की नाही? सरकारी नोकरीवरती बसलेला आहेस म्हणजे तुझ्या कुटुंबाने लाभ घेतला, म्हणजे तुझ्या कुटुंबाला आरक्षणाच्या यादीच्या बाहेर. मी आज सर्व रिझर्वेशन इन प्रमोशन वाले जे आहेत त्यांना आव्हान करणार आहे, खिशातून 20-20 हजार रुपये काढा. या इलेक्शन साठी 20-20 हजार रुपये काढा. तुमच्या घरातली सगळी मतं मिळालीच पाहिजे, पण त्याच्याच बरोबर या मतदारसंघामध्ये 90,000 मतं कशी मिळतील याचं गणित तुम्ही असताना या ठिकाणी मांडलं पाहिजे. 90,000 मतं कसं आपण मिळवणार याचं गणित या ठिकाणी मांडलं पाहिजे. हा जो अधिकारी वर्ग आहे हे जजमेंट लागू करायला, हे आत्ताच सरकार एकनाथ शिंदेचं सरकार आहे, त्याने एका रिटायर्ड जज पटना हायकोर्टातली कमिटी दिली. हे जजमेंट कसं लागू करा म्हणून सांगा. म्हणजे